आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोपीचंदजी, तुम्ही येण्याच्या आधी इथं दोन आरोप झाले। तुम्ही केलेल्या भडकाऊ विधानांच्या बद्दल त्यांनी जे विधानं केली ती मी रिपीट करू इच्छित नाही। मला ते चॅनलच्या माध्यमातून आमच्या तोंडून ती विधानं पुन्हा जाऊ द्यायची नाहीयेत। पण वादग्रस्त विधानं, भडकाऊ विधानं, लोकांच्या भावना दुखावणारी विधानं आपण केली अशा प्रकारचा आरोप झालाय। स्थानिक आमदार तिथं असताना आपण तिथं जाऊन आक्रोश का केला? बाहेरून जाऊन आपण तिथं आक्रोश सभा का? मूर्तीची तुम्ही विटंबना करताय आणि मी भडकाऊ भाषण करताय म्हणून तुम्ही मीडियामध्ये सांगताय। हे कुठलं शास्त्र आहे तुमचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तुम्ही हात घालताय, एवढी हिंमत आली कुठून तुमच्यामध्ये? मग काय करायला? जर समजा एखाद्या माथे फिरून एखाद्या टिनपाट ठुकरट काय म्हणता येईल ते म्हणते अशा व्यक्तीने जर छत्रपती शिवाजी कुणाची महापुरुषांची समजा विटंबना केली तर काय करायला पाहिजे महाराष्ट्रात? या विषय हे माथे फिरूच कस काय पुढे आला? हा दारूडच कस काय पुढे आला? हे दारू पिणारे अनेक हजारो लोक असतात, मग सगळी लोक काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करायला जातात का? हे सगळं विषय नीटपणे 2 महिन्याचं सगळं याचं जे प्रकरण सुरू आहेत पौंडमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये चांद शेख नावाचा जो जिहादी गेला आणि त्यानं तिथं अनैसर्गिक कृत्य केलं। हे काय माथेफिरूचं कृत्य आहे का? इकडं सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूरमध्ये महादेवाच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे त्याची शिंग कापून टाकली, त्याचं कान कापून टाकलं। आता इथंच दौंडमध्ये हे प्रकरण घडलं। त्यांचं म्हणणं आहे गाव आहे तिथं महादेवाचं पिन फोडून टाकली। मला एकच प्रश्न विचारा। देवेंद्र फडणवीस कार्यक्षम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे का? या महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्षम आहेत असं पडळकरांना म्हणायचंय का? म्हणजे त्यांच्या क्षमता देवेंद्र फडणवीस काय त्याच्या महाराष्ट्राला माहित आहे, मी सांगायची आवश्यकता नाही। देवेंद्र फडणवीस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। विषय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन जाऊ नका। मला सांगायची आवश्यकता नाही, त्याच्या महाराष्ट्राला माहित आहे, देशाला माहित आहे त्यांच्यामध्ये क्षमता किती आहे, त्यांचं नेतृत्व काय सगळ्या लोकांना माहित आहे। आणि तुमच्या काँग्रेसवाल्यांना तर सर्वात जास्त माहिती आहे त्यांचं नेतृत्व रोज लोक प्रवेश करतायत। तो मुद्दा तुम्ही डायव्हर्ट करू नका, तुम्ही मुद्द्यावरती या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं हे तुम्हाला मान्य आहे का? या मुद्द्यावरती तुम्ही या, चर्चा करा आणि मग आम्ही काय भाषण केलं दाखवा आमच्या। पण गोपीचंदजी एक मुद्दा तर मान्य करावा लागेल ना, हे राज्य कायद्याचं आहे, इथं कायद्यानं गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे। तो माथी पेरू असू द्या, दारुडा असू द्या, दंगल पेटवणारा असू द्या, खुनी असू द्या, दहशतवादी असू द्या, जो कोणी असेल तो, इथं आपण सगळ्यांनी मिळून त्याला ठेचून मारायची तर व्यवस्था नाहीये, इथं कायद्याची व्यवस्था नाही। कायद्यानं चाललं पाहिजे, कायद्यानं सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत। पण तुम्ही काल तिथं 15-20 हजाराचा जमाव हिंदू समाज एकत्र आला असेल, त्यांच्या भावना व्यक्त करत असेल, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्टेटस ठेवायची हिंमत करता। कोण आहेत लोक? हे पण शहर जाळायला कारणीभूत ठरू शकतो नाहीत का? हे कसं काय घडतंय? म्हणजे हे प्रिप्लान चाललेलं आहे आणि त्यामुळं पुणे पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी तात्काळ त्या दोन्ही गुन्हेगारांना अटक केलेली आहे। ज्यानं स्टेटस ठेवलाय त्याला अटक केलेली आहे आणि त्यामुळे एवढं प्री प्लॅन चालू आहे तर गुप्तचर खातं काय करताय? काय करत होतं? नाही, आमची मागणी तीच आहे की हे दोघांना अटक केलेलं आहे, पोलीस प्रशासनाने यांच्यामुळेच जावं आणि त्यामुळे शेख सुभान अलीजी, वेळ संपलाय माझा। शेख सुभान अलीजी, आवश्यकता नाही पटते ही भूमिका? हा प्लीज बघा बडेजी, कालच्या जो घटना घडलेली आहे, गोपीचंद पडळकरजी म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाल्यानंतर आपण शांत बसायचं का? अजिबात बसायचं नाही। महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिम समाजाकडून मी विनंती करतोय की आपण फडणवीस साहेबांना सांगा की जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अहिल्यामाता होळकर असतील, कोणत्याही महापुरुषाची, देवी देवताची विटंबना जर कोणी करत असेल तर त्याला कायद्यानं कठोर ते कठोर शिक्षा द्या। सरकार तुमचं आहे, तुम्ही त्याला शिक्षा देऊ शकता। पण तुमचं असं म्हणणं आहे की जर असं विकृत कोणी करत असेल तर त्याला आम्ही शिक्षा देणार नाही, तर तो ज्या समाजाचा आहे, ज्या धर्माचा आहे, त्या धर्मियांच्या लोकांना शिक्षा देणार। हे कितपत योग्य आहे? हीच भूमिका तुमची कोरडकर पंथाबद्दल आहे का? कोरडकर पंथ विटंबना केली, तुम्ही कुठं निषेध व्यक्त केला का? मी कुठल्या मीडियामध्ये बघितलं नाही। निषेध सगळ्यांनी व्यक्त केला पाहिजे, तिथं कुठल्याही प्रकारचा निषेध व्यक्त केलेला मला एखादं चॅनेलवरती दाखवा तुम्ही।
की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तुम्ही निषेध व्यक्त केला. मी तुमचं स्वागत करतो. साहेब मी काय तुमचं म्हणालो अभिनंदन तुम्हाला करतो. त्यांनी आल्या आधी निषेध व्यक्त केला. हा. निषेध अरे आल्याला केलं, मग प्रत्येक 4 दिवस समाज का निषेध नाही केला? करतो. गोपीचंद पडळकर साहेब सर्व ठीक आहे. समाज निषेध करतो, पण तुमची भूमिका कोरडकर या पंथासाठी मीडियामध्ये हीच आहे एखादी का? अशी बाईट दाखवा, ठीक एखादा आहे असा ठीक आहे निषेधाचा माझा वेळ मोर्चा संपला. दाखवा. माझा पडली तुम्ही तिथं सक्षम आहात असं काही नाहीये की तुम्ही नवखे आमदार आहात, तुम्हाला तिथली माहिती नाहीये, आत्ता विधानसभेत आलेला आहात. इतक्या वर्षांची तुमची परंपरा, इतकी नाती गोती, तुमच्या एका शब्दावरती हे सगळं शांत होऊ शकतं, शमू शकतं. तुम्ही नुसतं आवाहन केलं तरी होऊ शकतं. बाहेरच्या आमदारांना येऊन तिथं आक्रोश, 2-2 आमदार, एक राष्ट्रवादीचे आमदार, एक भाजपचे आमदार, यांना तिथे येऊन आक्रोश सभा घेण्याची गरज का पडली? आणि जर इतकाच आक्रोश होता तर मग तिथं तुम्ही का नव्हतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जबाबदारी नव्हती का की हे सगळं शांत जागेवर जिथं आहे तिथं मिटवलं पाहिजे? जो दोषी आहे, जो माथेफिरू आहे ना, जे असे समाजाला एक स्टेटस ठेवून शहराची शहरं पेटवण्याचं ज्यांच्याकडे सामर्थ्य असेल ना, हे टिनपाट कोण, अशांवर कठोरातली कठोर कारवाई का होत नाही? प्लीज सर. राहुल सर प्लीज. हां, मी आता साधारणपणे तुम्हाला दौंडची किती माहिती आहे, म्हणजे आता जे काही 2-3 पॅनलिस्ट बोलत होते ते नक्की दौंडचे आहेत का नाही ह्याची मला माहिती नाहीये, आणि त्यांना दौंडची किती माहिती आहे हेही माहीत नाही. आणि मी तिथं होतो मतदारसंघात की नव्हतो याचा दैनंदिन दिनक्रम त्यांना कधीपासून कळायला लागला हा माझा प्रश्न आहे. बरं, मी गेले कित्येक वर्ष मतदारसंघात पूर्ण वेळ थांबणारा एक कार्यकर्ता आहे, आणि यवत यांनी परिसरामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न यापूर्वी आम्ही सातत्यानं केलाय. आणि या सगळ्या 3-4 दिवसाच्या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा सातत्यानं त्या ठिकाणी होतो. तुमच्या एका मताशी मी सहमत आहे की माझ्या मतदारसंघामध्ये येण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. आपल्या घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे कुणी सभा घ्यावी, कशी घ्यावी याच्याविषयी मी सांगणे इतपत कायदेशीर स्थितीमध्ये मी नाही आहे. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिथली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी राहील, चांगली राहील याचा निश्चितपणे प्रयत्न मी केलेला आहे. घटना घडली त्या दिवशी सुद्धा पोलिसांची भेट घेऊन संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केल्या. दैनंदिन 3 वेळा मी त्याचे फीडबॅक्स घेत होतो. सापडल्यानंतर कारवाई करण्यासंदर्भातली सुद्धा काळजी आम्ही घेतली. त्या ठिकाणी सगळं कायदेशीर व्हावं आणि कुणी कायदा हातात घेऊ नये याची सुद्धा मी त्या ठिकाणी सातत्यानं काळजी घेत होतो. पोलीस कमी कालच्या पडले सभेच्या वेळी पूर्वी सुद्धा संबंधित सगळ्यांशी चर्चा करून वातावरण, मला माझं पूर्ण झालं तर मग मी पुढच्या प्रश्नाचं उत्तर देईन. प्लीज प्लीज. आता जी चर्चा चालली की दौंडमध्ये काय व्हावं, मी कुठं होतो, आता नक्की हे 2-3 लोकांना दौंडची किती माहिती आहे मला माहित नाही, परंतु मी जवळपास झालेल्या घटनेपासून रोज यवतच्या परिसरामध्ये आहे, संपर्क सगळ्यांशी करतोय, फोनवर बोलतोय, पोलिसांशी बोलतोय, आणि आज सकाळपर्यंत सुद्धा मी सगळ्यांच्या संपर्कात होतो. आता काही लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केल्यानंतर थोड्या वेळामध्ये जरी परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी त्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांशी मी सगळ्यांशी फोनवर संपर्क राहून त्या ठिकाणची परिस्थिती व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पोलिसांनी सुद्धा वेळेवर दोन्ही कारवाया केल्या. पहिल्या सुद्धा आरोपीला अटक केली, दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये अटक केली होती. आणि याच्यामध्ये पोलिसांच्याकडून योग्य ती काळजी घेतली जाईल ह्या मी त्या ठिकाणी पाहिलं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मध्ये घेण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री अशा चुकीच्या पद्धतीनं कधीही कुणालाही सूचना देत नाही, हा माझा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांचं काम वेळेवर केलं असं माझं मत आहे. आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका बजावली, परंतु कधी कधी अशा घटना ह्या लोकांच्या भावनेतून होत असतात, त्यामुळे त्याला लोकांची सामुदायिक भावना आणि त्याच्यामधून घडलेली घटना एवढंच म्हणता येईल असं माझं मत आहे. ठीक आहे राहुलजी.